हॅलो फ्रेंड्स, सायन्स क्लासेसमध्ये मी सुप्रिया वरगुडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट सुरू करत आहोत. चॅप्टर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन यातलं पेज फर्स्ट आपण अभ्यास करू. ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे मेन टॉपिक्स खालीलप्रमाणे: ग्रॅव्हिटेशन, circular motion and centripetal force, Kepler's laws, Newton's universal law of gravitation, acceleration due to gravitational force of the earth, free fall and escape velocity. Can you recall? हे प्रश्न, यातला पहिला प्रश्न, क्वेश्चन 1. What are the effects of a force acting on an object? एखाद्या वस्तूवर जर फोर्स कार्य करत असेल तर त्याचे कोणकोणते परिणाम होतात? फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी. फोर्स ही एक भौतिक राशी आहे. फोर्स इज यूज टू चेंज द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी फोर्स वापरला जातो किंवा थोडक्यात फोर्समुळे एखाद्या वस्तूचा आकार बदलू शकतो. उदाहरणार्थ, पिठाचा गोळा किंवा कुंभार वस्तूंना आकार देतो, मातीच्या गोळ्यांना, तिथे फोर्स अप्लाय होतो. अन ऑब्जेक्ट स्टार्ट्स मूव्हिंग ड्यू टू फोर्स. फोर्समुळे एखादी विराम अवस्थेतली किंवा रेस्टमध्ये असणारी वस्तू मोशनमध्ये येऊ शकते. उदाहरणार्थ, ग्राउंडवर असणाऱ्या बॉलला किक केलं की बॉलला गती प्राप्त होते किंवा इट स्टार्ट्स मोशन. अन ऑब्जेक्ट इन मोशन स्टॉप्स ड्यू टू अप्लाइड फोर्स. फोर्स वापरल्यामुळे एखादी गतिमान वस्तू थांबू शकते. उदाहरणार्थ, आपल्याकडे येणारा बॉल आपण फोर्सचा वापर करून अडवू शकतो. Direction of moving object also changes due to application of force. फोर्स वापरल्यामुळे एखाद्या गतिमान वस्तूची दिशा बदलू शकते. उदाहरणार्थ, बॉलर जेव्हा बॉलिंग करतो तेव्हा बॅट्समन आपल्या बॅटच्या सहाय्याने फोर्स वापरून बॉलची दिशा बदलू शकतो. फोर्स आपण आता हे जे मुद्दे बघितले ते आपण आता थोडक्यामध्ये परत एकदा बघू. Effects of forces on an object: change in shape, to start motion, to stop the motion, and to change the speed and the direction of moving object. Question 2. What type of forces are you familiar with? तुम्ही कुठल्या फोर्स तुम्हाला माहिती आहेत किंवा तुम्हाला कुठल्या फोर्सची परिचय आहे? टाइप्स ऑफ फोर्सेस आहेत कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. आपण या अगोदरच्या वर्गांमध्ये मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असे फोर्सेस शिकलेलो. याशिवाय आपण कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस पण शिकलेलो आहोत. यातला पहिला आहे कॉन्टॅक्ट फोर्सेस. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क. Force is seen to act through a direct contact of the object or one or more objects is called contact force. एक किंवा असंख्य वस्तूंमध्ये डायरेक्ट प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे जो फोर्स काम करतो त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. कॉन्टॅक्ट फोर्सचे 3 प्रकार आहेत. There are 3 types of contact forces as we study in previous classes. First, muscular force. मसल्सच्या सहाय्याने वापरला जाणारा फोर्स, स्नायुबल. उदाहरणार्थ, पुशिंग, पुलिंग, लिफ्टिंग, ढकलणे, ओढणे, उचलणे किंवा इव्हन चालणे वगैरेमध्ये सुद्धा मसल्सचा वापर होतो. इथे मस्क्युलर फोर्स वापरला जातो. मॅकॅनिकल फोर्स, यंत्रांच्या सहाय्याने वापरला जाणारा फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल. 2 वस्तूंमध्ये
जेव्हा घर्षण होतं, फ्रिक्शन होतं, तेव्हा हा फोर्स काम करतो. फ्रिक्शन फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स हा डेली लाईफमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि हा फोर्स मोशनच्या विरुद्ध दिशेने काम करतो. याच्यामुळे गतीमध्ये असणारी वस्तू थांबते. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे अ फोर्स is applied between two objects even if the two objects are not in contact. Such a force is called non-contact force. जरी दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात नसतील तरी जे फोर्स काम करतात त्यांना नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणतात. म्हणजे इथे दोन्ही वस्तू लांब असतात एकमेकांपासून. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस सुद्धा 3 प्रकारचे आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे तीनही फोर्स वस्तू एकमेकांपासून दूर असल्या तरीही कार्य करतात. या व्यतिरिक्तही फोर्सेसचे प्रकार आहेत पण ते पुढच्या वर्गांना आहे. क्वेश्चन 3. What do you know about the gravitational force? तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती आहे? आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण. एवढं प्रत्येकाला माहिती आहे की पृथ्वी वस्तूंना स्वतःकडे खेचते. याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. डेफिनेशन बघा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट्स not only between the two objects on the earth but also between any two objects in the universe. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक युनिव्हर्सल फोर्स आहे, वैश्विक बल आहे आणि ते पृथ्वीवर असणाऱ्या दोन वस्तूंमध्ये तर कार्य करतंच, पण या पूर्ण विश्वात जिथे जिथे असंख्य वस्तू, कुठल्याही दोन वस्तू असतील त्या प्रत्येक वस्तूमध्ये हा फोर्स कार्य करतो. ग्रॅव्हिटेशन. द फेनॉमेना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. ग्रॅव्हिटेशन ही संकल्पना सगळ्यात आधी आयझॅक न्यूटन यांनी शोधली किंवा यांनी तिचा पहिल्यांदा वापर केला. He discovered this force by seeing an apple fall from a tree on the ground. एका झाडाखाली बसलेला असताना न्यूटनला झाडावरून सफरचंद खाली पडलं आणि त्यावेळेस त्याच्या विचारांची जी प्रोसेस आहे ती सुरू झाली. म्हणजे तो विचार करायला त्याने सुरुवात केली आणि त्याचा अगदी कन्क्लुजन म्हणून ग्रॅव्हिटेशन ही संकल्पना आली. आता आपण इथे कन्सेप्ट बघतोय ग्रॅव्हिटेशनची की पृथ्वीवर एखादा, आता कन्सेप्ट डायग्राम असल्यामुळे बघा, पृथ्वी, एक झाडावरून खाली पडणारं सफरचंद आणि चंद्र या सगळ्यांमध्ये एक अट्रॅक्शन फोर्स कार्य करत आहे. अर्थात इथे अंतर ही एक कन्सेप्ट डायग्राम असल्यामुळे अंतर वेगवेगळे आहेत. न्यूटन वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल vertically downward and not at an angle to the vertical. न्यूटनला अतिशय आश्चर्य वाटलं की का सगळे सफरचंद सरळ खालीच येत आहे आणि एखादा अँगल करत नाही, एखादा तिरपा, समजा 50 अंशाचा, 60 अंशाचा, असा कुठलाही अँगल तिरपा न करता सरळ लंबरेषेतच सफरचंद खाली का येतात. आणि why do apples not fly off in a horizontal direction? आणि हे जे ॲपल आहे हे सरळ आडवेच का नाही जात जमिनीला, म्हणजे जमिनीला समांतर असे सरळ, नेहमी सरळच लंबरेषेत का खाली येतात, हे प्रश्न त्याला पडले. आता आफ्टर मच थॉट, असंख्य विचार केले असतील त्याने, असंख्य वगैरे अभ्यास केला असेल आणि त्यानंतर न्यूटन केम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ must be attracting the apples towards itself and this attractive force must be directed towards the center of the earth. असंख्य विचार केल्यानंतर त्याला वाटलं की नक्कीच पृथ्वीच सफरचंदांना स्वतःकडे ओढते आणि हा जो फोर्स आहे याची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. The direction of this force is
towards the center of the earth. So the apples fall vertically downward. हा जो अट्रॅक्शनचा एखादा जो फोर्स आहे तो फोर्स पृथ्वीच्या केंद्राकडे, तो केंद्राच्या दिशेत असल्यामुळे ॲपल सरळ केंद्राकडेच जातात आणि त्याच्यामुळे ते आडवे जात नाही. न्यूटन thought that if the force of gravitation acts on apples on the tree at different heights from the surface of the earth, वेगवेगळ्या उंचीवरचे जे सफरचंद असतील, अगदी जमिनीलगत, मध्ये किंवा अगदी शेंड्याला, त्या प्रत्येक उंचीवरती सफरचंदांवरती पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशन किंवा तो फोर्स काम करतोय आणि त्या वस्तूला खाली सोडतोय. पण याच्यापेक्षा जास्त उंचीवरच्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशन काम करतं का? उदाहरणार्थ चंद्र बऱ्याच हाईटवर आहे, इथून साधारण 4.25 लाख किलोमीटरवर आहे चंद्र. मग एवढ्या उंचीवर पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशन किंवा तो फोर्स काम करतो का? मग इट कॅन अल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट्स ॲट इवन ग्रेटर हाईट्स मच अवे फ्रॉम द अर्थ, लाईक फॉर एक्झाम्पल द मून. मग तो चंद्रावर काम करतो का? प्रश्न पडताय आणि याचं उत्तर म्हणून आपण हे पूर्ण चॅप्टर शिकतोय. कॅन ग्रॅव्हिटेशन ॲक्ट ऑन इवन फार्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. आणि याहीपेक्षा वेगळ्या उंचींवरती हा ग्रॅव्हिटेशनचा फोर्स काम करतो का? हे असंख्य प्रश्न पडले ज्याची उत्तरं या चॅप्टरच्या पुढच्या पेजेसमध्ये आपण दिलेले. आणि तुम्हाला सगळ्यांना एक विशेष सूचना आहे की आपण जेवढेही पॉईंट्स वाचतोय ते व्यवस्थित वहीत अगदी नीटनेटके लिहून घ्या आणि परत वाचा. शिवाय तुम्ही पुस्तक उघडून पुस्तकाचं पण पेज फर्स्ट व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याचा अंदाज येईल. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तसे कमेंट करा. ओके, थँक यू फॉर वॉचिंग.